प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. राजेशचा ॲक्सिडेंट झालाय असं आता त्यांनी भासवलंय, पण त्याच वेळेला दादाने याचा ॲक्सिडेंट वगैरे काही झालेला नाहीये हे सगळं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणलंय. मुळातच राजेशचा हा डाव असतो की इकडे आता आपण इकडे ॲडमिट आहोत असं दाखवून त्याला घरातले पैसे चोरायचे असतात, पण त्याच वेळेला ते पैसे तो दादाला देणार असतो आणि त्याचमुळे दादाला त्याचा सगळा प्लॅन समजलेला असतो. मग काय, अर्णवच्या दिलेल्या पैशाला जागत दादाने डायरेक्ट हॉस्पिटल येत आता अंजलीच्या समोर याचा अपघात वगैरे काही झालेला नाहीये, तर हा फक्त नाटक करतोय, तो डोक्याला बँडेज बांधून झोपण्याचं. हे ज्या वेळेला सिद्ध केलंय त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता इकडे राजेश ठाकूर हा आता राजेश ठाकूर नसून तो आता राकेश नाईक अशा नावाने याआधी सुद्धा वावरत होता. याबद्दलचे सगळे पुरावे दादा आता देतोय आणि भर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आता राजेशचा असा काही पर्दाफाश केलाय की ज्याच्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. राजेशला काही झालेलंच नाहीये हे सिद्ध केल्यावरती अंजलीला तर आता सगळ्यात मोठा धक्का बसलाय. नक्की काय घडलंय सगळं पाहू. प्रेक्षकांनो, इकडे आता अंजलीला समजलंय की अपघात कसा झालाय, काय झालाय, आणि त्यानंतर मग आता पोलीस ज्या वेळेला स्टेटमेंट द्यायला येत आहेत त्यावेळेला अंजली डायरेक्ट आता नाव घेते ते म्हणजे ईश्वरीचं, आणि ती सांगते मला पोलिसांना स्टेटमेंट द्यायचं आहे. हे सगळं जे काही झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त माझी वहिनी ईश्वरी हिच्यामुळेच झाले. हिने माझ्या नवऱ्याला खूप प्रेशराईज केलं होतं, माझ्या नवऱ्यावरती खूप खोटारडे आरोप केले होते आणि खोटारडे आरोप करून हिने माझ्या नवऱ्याला बरोबर या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवलं. इतकं अडकवलं की त्याचं आता स्वतःवरती भान नव्हतं, त्याला आता स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नव्हतं आणि या सगळ्या गडबडीमध्ये आता इकडे त्याचा ॲक्सिडेंट झाला. जर का तुम्हाला पकडायचं असेल तर आता ईश्वरीला पकडा. पोलीस म्हणतात हे बघा मॅडम, तुमच्यामध्ये झालेली शाब्दिक बोलाचाल याच्यावरून आम्ही कुणालाही पकडू शकत नाही आहोत. तुमच्याकडे दुसरा काही पुरावा आहे का? कुणी अपघात मुद्दाम घडवून आणलाय, काय केलं? यावरती ती म्हणते नाही, असा मुद्दाम घडवून नाही आणला, पण त्याला नुसतं टॉर्चर केलंय असं म्हटल्यावरती पोलीस सांगतात मॅडम आम्ही त्यांना अटक करू शकत नाही आहोत. इकडे आता ईश्वरीला हा सगळा लोड सहन होत नाहीये. ईश्वरीला मात्र आता चक्कर आली. इकडे तोपर्यंत अर्णव तिला सांभाळतोय. अर्णव आता मिस इंदोर काय झालं असं म्हणत तिची आता काळजी घेत आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना खरा मॅटर काय झालाय हा आपल्याला कळला जातो. इकडे आपण तर पाहिलेलं असतं की ज्या वेळेला अर्णव आता बाहेर गेलाय त्यावेळेला राजेश तथा हॉलमध्ये असतो आणि तो विचार करत असतो अर्णव एकदा गेला की मला पुढचं काम करता येईल. पण प्रेक्षकांनो, अर्णव ज्या वेळेला बाहेर त्याची वाट पाहत उभा आहे त्याच वेळेला आता इकडे अर्णव फोनवरती बोलतोय, तो ईश्वरीला फोनवरती सांगतोय, पण त्यावेळेला त्याने कुठेच पाहिलेलं नाहीये की आता राजेश अर्णव बाहेर बोलत आहे. त्यामुळे तो बाहेर तर नाही आला. ईश्वरी आणि आता इकडे मामा त्याचबरोबर आकाश आणि आजी आतमध्ये आहेत, त्यामुळे तो आत तर नाही आलेला आहे. आणि त्याचमुळे आता इकडे आपल्या लक्षात एक गोष्ट आले की हे सगळं चालू असताना राजेश आता घरातच आहे. तो पडद्याच्या आड लपून बसलेला असतो आणि आता हे लोक आतमध्ये त्याची वाट पाहत आहेत आणि तो आता पडद्याच्या आड लपलाय. प्रेक्षकांनो, त्यामुळे आकाशला तो दिसलेला नाहीये, ना मामांना ना आता आजीला, आणि बराच वेळ वाट पाहून सुद्धा हे सगळं जण झाल्यामुळे अर्णव आत आलेला आणि त्यामुळे आता इकडे कुणालाच म्हणजे त्यावेळेला आता राजेश दिसलेला नसतो. आणि मग सगळेच जण विचार करतात की राजेश कुठे गेला, पण राजेश हे सगळं गॅलरीतून पाहत असतो. आणि त्याच वेळेला अर्णवला फोन आल्यामुळे अर्णव आणि सगळेजण तिथून बाहेर पण अंजलीला त्याच वेळेला चक्कर येते आणि सगळेजण हॉस्पिटलला येतात. आणि हाच आता एक महत्त्वाचा इकडे आता त्या राजेशच्यासाठी उपयोगाचा ठरलेला पॉइंट असतो. त्याच वेळेला राजेश पैसे चोरून निघून गेलेला आहे आणि मुळातच ते पैसे त्याला दादाला द्यायचे आहेत. आता त्याला माहित नाहीये की दादा आणि अर्णव हे दोघं जण एकमेकांना ऑलरेडी भेटलेले आहेत. इकडे मूर्ख अंजली आपल्याला दाखवते बघतेय की ICU मधून तिला राजेशचा चेहरा दिसत नाहीये आणि काही लोक सांगतात की त्याचा असा अपघात झाला. ती सुद्धा लोक आता राजेशनेच पेरून ठेवलेली असतात आणि ज्या वेळेला ती आता ICU मधून आत
ती आता आतमध्ये पाहत आहे. आत पाहत असताना तिला आता राजेशचा चेहरा तर दिसत नाहीये. तो पूर्णपणे बँडेजने बांधून ठेवलेला आहे, कारण तोपर्यंत तिकडे राजेश आलेलाच नाहीये. हे सगळं राजेशचं नाटक आहे. राजेश आता पैसे घेऊन ते आता तो दादाला द्यायला गेलेला आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती तोपर्यंत आता मात्र ईश्वरीला का कोणास ठाऊक शंका आली आणि ती आता वाकून आत पाहत आहे. आणि त्यानंतर अंजली म्हणते, काय झालं तुला? आता वाकून आत पाहायला झालंय तरी काय? माझ्या नवऱ्याची ही अवस्था केलेली तुला अजिबात आता काहीच गम वाटत नाहीये ना? त्यावरती ईश्वरी विचार करते, नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे ज्या वेळेला मी आता आतमध्ये होते, सर बाहेर होते, तोपर्यंत तर आता राजेश तिकडे होता. सरांनी त्याला बाहेर पाहिलेलं नाहीये. मग जर का सरांनी त्याला बाहेर पाहिलेलं नाहीये, तर आता सर आत आल्यावर ती लगेचच फोन कसा काय आला? नाही, काहीतरी गडबड आहे. मग ती आता अर्णवला आपलं बोलणं बोलून आणि ती आता अर्णवला सांगते, सर काहीतरी गडबड आहे, आपल्याला राजेशचा चेहरा पण दिसत नाहीये. त्यावरती तो म्हणतो, काय करायचं असा चेहरा बघून? त्यावरती मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, नाही सर काहीतरी गडबड आहे, मी तुम्हाला म्हणते ना, तर आपल्याला लवकरात लवकर ना दादाशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. मला असं वाटतंय की आत्ता आपल्या घरातले ते पैसे चोरले गेले असतील. यावरती अर्णव म्हणतो, काय बोलतेस, कोण चोरेल? यावरती अंजली आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, मला काहीतरी डाऊट येतोय. त्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मी दादाला कॉल करून बघतो. आणि इथेच खरी आता मोठी गोम दडलेली त्यांना इकडे ज्या वेळेला दादाला आता मात्र फोन केलाय, त्यावेळेला दादा आता अर्णवला सांगायला लागतो, अहो अशी काय करताय तुम्ही? काय प्लॅन केला होतात? तो आत्ता माझ्याकडे आला होता आणि माझे उरलेले 6 लाख रुपये दिलेत त्यांनी मला, आणि त्यानंतर गडबडीत तो निघून गेला. पण त्याच्याकडे खूप सारे पैसे होते असं म्हटल्यावरती आता जे काही समजा ते आता अर्णवला समजलंय. लगेचच दादाने आता मात्र तो गेल्यावरती त्याचं बोलणं जे काही रेकॉर्डिंग केलेलं आहे ते सगळं अर्णवला पाठवलंय. त्याच्यामध्ये दादा त्याला सांगत असतो की हे बघ, परत ना माझ्या वाटेला जाऊ नको. माझे पैसे जर का या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तुला आता देता येत नसतील ना, तर मात्र त्यावर तो म्हणतो, नाही हे काय, तुमचे पैसे घेण्यासाठी मी काहीही करू शकतो, मी स्वतःला इजा पण करून घेऊ शकतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता हे स्टेटमेंट ऐकल्यावरती अर्णवच्या लक्षात आलंय की या माणसाने खूप मोठं कांड केलंय. लगेचच आता इकडे अर्णव दादाला उलटा फोन कर आणि दादाला तो आता सांगायला लागतो की हे बघा, लवकरात लवकर ना तुम्ही आता हॉस्पिटलला या, कारण तुम्हाला त्याने येऊन पैसे दिले होते. हे स्टेटमेंट तुम्ही माझ्या बहिणीला सांगा, कारण आता तो इकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि नाटक करतोय की त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि या सगळ्यामुळे आता इकडे माझ्या घरावरती याचा खूप परिणाम होतोय. यावरती मग आता तो सांगायला लागतो, ठीक आहे मी येतोच आहे, त्याने माझे तर पैसे दिलेले आहेत, पण आता तुमच्या पैशाला जागायची खरी वेळ आलेली आहे. अर्णवने त्याला खूप सारे पैसे दिले आहेत. दादा आता आलेला आहे तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत इकडे आता अंजली पोलिसांना विचारत इकडे आता डॉक्टरला विचारत, कसं आहे राजेशची तब्येत ठीक आहे ना, त्याला काही झालेलं तर नाहीये ना? यावरती पोलीस आता इकडे आता डॉक्टर सांगायला लागतात, नाही त्याची तब्येत ठीक आहे, हळूहळू सुधारणा होते. त्यावरती अंजली आता इकडे सांगायला लागते, मी राजेशला भेटू शकते का? यावरती डॉक्टर म्हणतात, थोडा आता वेळ जायला पाहिजे. इकडे तोपर्यंत ईश्वरी आणि आता अर्णव या दोघांना कळत नाही की हे आता इकडे डॉक्टर नाटक करतायत. म्हणजे आता जर का राजेश धडधाकट आहे तर आता डॉक्टर असं का म्हणतायत आणि डॉक्टर आता कंडिशन क्रिटिकल आहे, इथून तुम्ही हलवू शकत नाही असं सुद्धा का म्हणत होते? म्हणजे या सगळ्यामध्ये डॉक्टर सुद्धा सामील असण्याची शक्यता आहे. ही गोष्ट ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी यांना समजलेली आहे त्यावेळेला प्रेक्षकांनो त्यांना धक्का बसलाय. बरं, तोपर्यंत आता डॉक्टर अंजलीला भेटण्यासाठी देतात. आता खरं तर अंजली आतमध्ये आले आणि आता राजेश काय झालं असं म्हणत ती आता राजेशला बोलत आहे. राजेश सांगतो, काही नाही, खरं तर माझ्यावरती हल्ला सुद्धा मला असं वाटतंय चिंटूनेच केलाय. म्हणजे मुळातच जर का मला आता म्हणजे मी जर का या सगळ्यामधून दूर झालो ना, तर आता सगळी प्रॉपर्टी त्याला हडप करता येईल. तुला कायमचं आता इकडे पांगळं करून ठेवायचं, कारण मी नाही आहे. काहीही झालो तरी सुद्धा जर का आता मी या सगळ्यामध्ये नसेल तर मात्र तू एकटी पडशील आणि एकटी पडल्यावरती मग मात्र तुला या सगळ्यामध्ये आता एकटं पाडून त्याला जे काही करता येईल ते सगळं करता येईल आणि याच कारणासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. अंजली चिडते आणि ती रागारागात बाहेर येऊन आता यांना जाब विचारणार. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो अचानक
दादाची तिकडे एंट्री झाली. दादा आता तडक निघालेला आहे, तो म्हणजे लगेचच आता इकडे त्याच्या केबिन मधून त्याला हाताला धरून फरफटत दादाने बाहेर आणले. आणि आता अंजली काय करताय अंजली त्याला ओळखतीये, त्यामुळे अंजली आता विचारते आहे नक्की काय करताय तुम्ही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात की हा माणूस खोटारडा आहे. तुम्हाला आता माहित नसेल पण यांनी आता हे इकडे हे जे काही आहे ना, हे नाटक आहे सगळं, त्याचं नाटक. मुळातच तुम्हाला माहित नाहीये, हा आता मला येऊन भेटला होता आणि हे 6 लाख रुपये त्याने मला दिले आणि बघा ह्याचं नाटक बघा, ह्याला काहीही झालेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो ताई याने आपल्या घरातले 25 लाख रुपये चोरलेत. 25 लाख चोरून आता त्यांनी 6 लाख ह्या बाबाला दिलेत आणि आता सिरियल नंबर चेक केलेस तर आता शिर्केंना विचार, शिर्केंनी हे सगळे सिरियल नंबर मात्र आता लिहून ठेवलेले होते असं म्हटल्यावरती आता मात्र अंजलीला धक्का बसलाय. आपल्यासोबत इतका मोठा फ्रॉड, त्यामुळे अंजली हदरले. हे काय आहे सगळं राजेश, हे काय आहे सगळं, आणि त्याला काहीही झालेलं नाहीये तरी हा ICU मध्ये ऍडमिट झालाय. हे सत्य आता पुरेसं आहे या सगळ्यामध्ये पुढच्या गोष्टी सिद्ध करायला. आणि आता या सगळ्यामुळेच अंजली मात्र आता भानावरती आलेली आहे. अंजलीला जबरदस्त धक्का बसलाय आणि हे सगळं सत्य तिच्या समोर आणण्यामध्ये आता अर्णव यशस्वी ठरलाय. आता तरी अंजलीचे डोळे उघडणार का? आणि आता या घाणेरड्या राजेशचं घाणेरडं रूप तिच्या समोर आलेलं आहे, तर काय निर्णय घेणार येणाऱ्या भागात सगळं कळणार.